नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 4 नोव्हेंबर 2023 तारीख आहे आणि 3 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। या व्हिडिओ सिरीजमध्ये माझ्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही छोट्या छोट्या घटना कधी कधी घडतात, एखादा विचार येतो, त्यातून मला काय शिकायला भेटलं हे सर्व तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करत असतो। काल एका छोट्याशा इन्सिडेंटमधून बरंच काही शिकायला भेटलं। एका बाळाला तपासत असताना त्या बाळाला डेंग्यूचे लक्षणं होते, त्या बाळाला ॲडमिशनची गरज होती। पालकांशी चर्चा करून त्याच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये सुद्धा डेंग्यूचे लक्षणं होते आणि त्याच्या तपासणीनंतर सुद्धा डेंग्यूमध्ये त्याला ॲडमिशन करण्याची गरज होती असे त्याचे लक्षणं होते। त्या पालकांना सांगितलं मी की बाळाला ॲडमिशन करण्याची गरज आहे। त्यांनी बराच विचार केला, त्यानंतर त्यांनी ॲडमिशन टाळलं। काही तासानंतर म्हणजे 12 ते 24 तासानंतर पुन्हा ते ॲडमिशन करायला आले आणि नंतर ट्रीटमेंट सुरू झाली। एकदा एका डॉक्टरने तुम्हाला ॲडमिशनचा सल्ला दिलाय आणि त्याबद्दल तुमच्या मनात काही डाऊट नाहीये, तरीही कोणतीही दुसरी अडचण नसताना पालक जेव्हा ॲडमिशनला नकार देतात आणि त्या बाळाला घेऊन जातात, तेव्हा फक्त आणि फक्त त्या बाळाचं नुकसान होतं, बाकी कोणाचंही नुकसान होत नाही। असा सिंपलसा धडा कालच्या त्या इन्सिडेंटमधून घडला। काय तो प्रकार होता याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही भारताच्या भविष्यातील चंद्र मोहिमेबद्दलची आहे। चंद्रयान 3च्या सक्सेसफुल मिशन नंतर आता इस्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले की 2040 पर्यंत एक भारतीय ॲस्ट्रॉनॉट चंद्रावर आपल्याला पाठवण्याची आपण तयारी केली पाहिजे। त्यासाठी इस्रो किती तयार आहे, काय काय अडचणी येऊ शकतात याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही दिल्ली, मुंबई यासारख्या मोठ्या शहरातल्या वायू प्रदूषणाबद्दल आहे। वायू प्रदूषण खूप वाढत चाललंय या शहरांमध्ये। एअर प्युरिफायरचं काय काम आहे, एअर प्युरिफायरचा वापर करायचा तर कसा केला पाहिजे, त्यातून जास्त इफिशियंटली आपण कसं काम करू शकतो याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहे। ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची शिकवण ही त्या एका घटनेतून आली। एका बाळाला रोजच्या प्रमाणे बाह्यरुग्ण विभागामध्ये मी बाळाला तपासलं आणि बाळाला ॲडमिशनची गरज होती। बाळाला डेंग्यूची लक्षणं होते। सध्या डेंग्यूचे खूप पेशंट्स लहान बाळामध्ये किंवा मोठ्यांमध्ये, प्रौढांमध्ये सुद्धा सापडत आहेत। त्या बाळाला ॲडमिशन सांगितलं। बाळाचे ब्लड रिपोर्ट्स ऑलरेडी झालेले होते, त्यांनी बाहेर टेस्ट केले होते, त्यामध्ये डेंग्यूचे लक्षणं होते। पालकांनी त्यांनी सांगितलं की आम्ही थोडं वाट बघतो, आम्हाला सध्या ॲडमिशनची तयारी नाहीये। त्यामध्ये मानसिक तयारी जास्त लक्ष न होते, कारण त्यांची आर्थिक परिस्थितीचा अडचण काही नव्हती। मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला ॲडमिशन करा, हा सल्ला देणं फक्त डॉक्टरचं एक काम आहे, तो मी व्यवस्थित दिला। एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन क्षेत्रामध्ये जर गेलो आणि त्या क्षेत्रात आपण नसलो तर समोरच्या व्यक्तीवर थोडा तरी विश्वास ठेवणं आणि त्या व्यक्तीचं ऐकणं हे आपलं कर्तव्य असतं, या मताचा मी नेहमी आहे। म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर रिपेअरिंगवाल्याकडे जर मी माझी गाडी घेऊन गेलो तर मला जर ऑटोमोटिव्ह फील्डमधलं खूप जास्त माहिती नसेल तर चांगला एक्सपर्ट जर आपल्याला भेटला असेल, आपल्याला जाणवत असेल की हा व्यक्ती एक्सपर्ट आहे, तर त्याची ॲडवाईस, त्याचा जो काही सल्ला आहे तो पूर्णपणे फॉलो करणं हे आपल्यासाठी चांगलं असतं। म्हणजे जर मी ऑटोमोबाईल दुकानात गेलो आणि तिथे 2 व्हीलर तो रिपेअर करत असताना मी माझ्या डोक्याने त्याला सल्ले देऊ लागलो तर फक्त आणि फक्त माझं नुकसान होऊ शकतं। ज्या फील्डमध्ये आपल्याला काही कळत नाही त्या फील्डमध्ये भले तुम्हाला एका एक्सपर्टचं ओपिनियन पटत नसेल तर दुसऱ्या एक्सपर्टचं ओपिनियन घ्या किंवा त्याच एक्सपर्टला पुन्हा पुन्हा तुमच्या मनातील सगळे प्रश्न विचारा। पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हा एक्सपर्ट चांगला आहे, तुमचा त्यावर विश्वास आहे, तेव्हाच तुमच्या स्वतःच्या मनाने त्या फील्डमध्ये एक डिसिजन घेणं कधी पण चुकीचं ठरू शकतं। उदाहरण द्यायचं की जर एखाद्या बाळाला पालकांनी हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यांचा त्या डॉक्टरवर विश्वास आहे, त्यांच्या त्या पूर्ण सिस्टीमवर विश्वास आहे, त्यांना वाटतंय की हा डॉक्टर बरोबर आहे आणि हा डॉक्टर आपल्या बाळाला ॲडमिशनचा सल्ला देतोय, त्या मोमेंटला सगळ्यात महत्त्वाचं डिसिजन असतं की त्या बाळाला ॲडमिशन करणे। कालच्या त्या बाळाला नंतर त्यांनी पालकांनी 12-24 तासानंतर ॲडमिशन केलं। बाळाला काही नुकसान झालं नाही सुदैवाने, ती चांगली गोष्ट आहे, पण बाळाची ट्रीटमेंट उशिरा सुरू झाली। म्हणजे त्यांचा एक दिवस त्या बाळाला आणखी जास्त त्रास सहन करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या पालकांना वाटलं की चला आता ॲडमिशनची गरज आहे, तेव्हा त्यांनी त्या बाळाला ॲडमिशनसाठी आणलं। यामध्ये फक्त आणि फक्त त्या बाळाची ट्रीटमेंट उशिरा सुरू होणं, कदाचित कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता वाढणे, असे नुकसान त्या पालकांचे आणि त्या बाळाचे होऊ शकतात।
चांगलं नशीब असलं त्या बाळाला ट्रीटमेंट उशिरा का होईना, 1 दिवस का होईना, पण त्यांनी जर चांगला रिस्पॉन्ड केला तर बाळाला त्या ट्रीटमेंटचा फायदा होईल. कोणत्याही डॉक्टरने जेव्हा जेव्हा पालकांना ॲडमिशनचा सल्ला दिला जातो तेव्हा पालक बऱ्याच वेळा असे एकदम अचंबित होतात आणि त्यांना अपेक्षितच नसतं की या बाळाला, आम्हाला वाटलंच नाही ॲडमिशन लागेल, पण त्या बाळाला ॲडमिशन का लागतंय याबद्दल तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करत जा. तुम्ही त्या डॉक्टरांना प्रश्न विचारले की खरंच ॲडमिशनची का गरज आहे, तर तो नक्की सांगेल. त्याने सांगितले जर तुम्हाला पटत असेल तर तेव्हा तुम्ही स्वतःचं डोकं लावून त्या निर्णयामध्ये कुठेतरी कमतरता किंवा कन्फ्युजन वाढवू नका. त्याच्याने एकच होईल की फक्त आणि फक्त त्या पेशंटचं म्हणजे त्या बाळाचं नुकसान होऊ शकतं. ट्रीटमेंट उशिरा जरी सुरू झाली तरी त्याची रिकव्हरीमध्ये फरक पडेल. रिकव्हरीमध्ये उशीर झाल्यामुळे सगळ्याच गोष्टी लांबू शकतात. असा छोटासा धडा त्या कालच्या त्या इन्सिडन्समधून मला शिकायला भेटला. पालक म्हणून तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. कधी मला जर भेटले तर मी या सगळ्या गोष्टी तसंही माझ्या सर्व पेशंट्सला सांगतच असतो. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी वाचण्यात आली ती नरेंद्र मोदी यांच्या इस्रोला दिलेल्या सल्ल्याबद्दल आणि सूचनेबद्दल आहे. नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की 2040 पर्यंत इस्रोने असं प्लॅन केलं पाहिजे की एक भारतीय नागरिक चंद्रावर पाऊल ठेवेल. 17 वर्ष बाकी आहेत. 17 वर्ष कदाचित खूप काळ वाटत असेल, पण एवढ्या मोठ्या मिशनला सक्सेसफुल करायचं झालं तर 17 वर्ष पण कमी पडू शकतात. इस्रोसाठी ते खूप मोठं ध्येय असेल, उद्दिष्ट असेल. या सर्व ध्येयांना प्राप्त करण्यासाठी इस्रो ऑलरेडी कामाला लागले. गगनयान मिशन त्याचाच एक पार्ट आहे. गगनयान मिशनमध्ये आता भारत 3 भारतीय ॲस्ट्रॉनॉट्सला जवळपास 400 किलोमीटर रेडियसला पृथ्वीभोवतीच्या 3 दिवस पाठवणार आहे अंतराळामध्ये आणि त्यानंतर ते सेफली पृथ्वीवर लँड करण्यात येतील. याचा फायदा भविष्यात होणाऱ्या चंद्र मोहिमेसाठी होणार आहे. भारताचं आत्ता जेव्हा चंद्रयान 3 पाठवण्यात आलं ऑगस्टमध्ये जेव्हा, आणि चंद्रयान 3 23 ऑगस्टला साऊथ पोलला चंद्राच्या पोहोचलं, त्यापूर्वी ज्यामध्ये ते पाठवण्यात आलं ते LVM-3 हे लॉन्च व्हेकल होतं. LVM-3 ने जवळपास 10,000 किलोग्राम वजन उचलू शकतं. चंद्रावर जर ॲस्ट्रॉनॉट पाठवायचं असेल तर ऑलमोस्ट 1,00,000 किलोग्राम एवढं वजन उचलणारे पेलोड्स किंवा लॉन्च व्हेकल आपल्याला लागणार आहेत. तसेच भारतच नाही, दुसरे देशही सुद्धा चंद्रावर व्यक्ती पाठवण्याच्या शर्यतीमध्ये आहे. जसं की चीनचं म्हणणं आहे की ते 2.1 मिलियन kg उचलणारं लॉन्च व्हेकल ते वापरत आहेत. SpaceX 5 मिलियन kg पर्यंत वजन उचलू शकणारं बनवत आहे. रशियन एजन्सी रॉसकॉस्मॉस सुद्धा 2 मिलियन kg पर्यंतचं त्यांची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे इस्रो यामध्ये कशी प्रगती करतं हे बघण्यासारखं राहील. इस्रो यासाठी सुद्धा फेमस आहे की कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये इस्रो नेहमी इनोव्हेटिव्ह पद्धतीने सगळे स्पेस मिशन करते. त्यामुळे यामध्ये भारताचं योगदान कसं राहील आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण 2040 पर्यंत चंद्रावर पोहोचू शकू की नाही भारतीय म्हणून, हे येणारा काळच ठरवेल. या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर नक्की त्या डिस्क्रिप्शनवर लिंकवर क्लिक करून तुम्ही वाचू शकता. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल आहे. दिल्ली, मुंबई इथे वायू प्रदूषण खूप वाढते. देशातील दुसऱ्या शहरांमध्ये सुद्धा वायू प्रदूषण खूप वाढतंय. आता परिस्थिती अशी आहे की शहरांमधल्या एअर प्युरिफायरच्या विक्रीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. एअर प्युरिफायर पहिले खूप जास्त लोक वापरत नव्हते, पण आता घरोघरी आणि ऑफिसेसमध्ये सुद्धा एअर प्युरिफायरची गरज पडते. कारण एअर क्वालिटी खूप खराब आहे. जी काही हवा आपण श्वास घेतो त्या श्वास घेताना आपल्या नाकाद्वारे फुफ्फुसांमध्ये खूप काही खराब केमिकल्स जात आहेत, डस्ट जातीये. त्यामुळे बरंच नुकसान होऊ शकतं. एअर प्युरिफायर जर तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये 5 महत्त्वाचे काही मुद्दे असतात, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एअर प्युरिफायरचं फिल्टर एक असतं, ते फिल्टर जवळपास दर 6 महिन्याला तुम्हाला बदललं पाहिजे. त्याला कोरड्या कपड्याने पुसलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फिल्टर अल्टरनेटिव्ह काही टेक्निक्स असतील फिल्टर बदलायच्या, ते तुम्ही बघितलं पाहिजे. एसीचं जसं फिल्टर असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं फिल्टर या एअर प्युरिफायरचं असतं. त्याची रेग्युलर सर्व्हिस केली गेली पाहिजे. त्याची आणखी कशी काळजी घ्यायची याबद्दलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. त्यावर तुम्ही क्लिक करा
आणि जाणून घेऊ शकता। ही बातमी तुमच्याशी शेअर करण्यामागचा एकच हेतू की तुम्ही त्याबद्दल जागरूक राहावं आणि कदाचित एअर प्युरिफायरची गरज पडली तर त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल तुम्हाला माहिती असावे। आजच्या पुरते एवढंच। धन्यवाद।